मित्रांनो, आज आपण या फिल्टर पेपरची जादू बघणार आहोत। हा जरी तुम्हाला एक साधा पेपर दिसत असला तरी सुद्धा यामध्ये फार मोठी किमया आहे मित्रांनो। तर ती किमया काय, ती जादू काय आणि हा फिल्टर पेपर काय करू शकतो हे आज आपण आपल्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणार आहोत। तर मित्रांनो, या जादूला किंवा या प्रयोगाला करण्यासाठी तुमच्याजवळ पाहिजे हे मेजरिंग सिलेंडर, त्यानंतर हे जे आहे हे ग्लास फनेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फिल्टर पेपर हवा। तर मित्रांनो, या साहित्याची अशा पद्धतीने जोडणी करायची आहे की जेणेकरून आपला हा जो प्रयोग आहे तो यशस्वी व्हायला पाहिजे। तर मित्रांनो, हा मेजरिंग सिलेंडर आपण या पद्धतीने ठेवूया। त्यानंतर हे जे आपलं ग्लास फनेल आहे हे यामध्ये अशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं। त्यानंतर हा फिल्टर पेपर मित्रांनो आपल्याला या फनेल मध्ये ठेवायचा आहे। तर या फिल्टर पेपरला आपल्याला आधी काय करायचे की अशा पद्धतीने एक मध्यभागी अशी एक घडी घालायची आहे। अशी घडी घातल्यानंतर हा जो गोल फिल्टर पेपर होता, सर्क्युलर याचा शेप होता, आता हा कसा झालेला आहे मित्रांनो, हाफ सर्कल याचा झालेला आहे। आणि त्यानंतर परत याला मध्य भागातून दुमडायचा आहे आणि अशा पद्धतीचा शेप तयार करायचा आहे। त्यानंतर आता तुमच्याजवळ 1 2 3 4 अशा पद्धतीने तुम्हाला 4 भाग दिसतील। त्यामध्ये तुम्हाला 3 भाग एका साइडला आणि 1 भाग एका साइडला करून अशा पद्धतीचा शेप तयार करायचा आहे। आणि हा जो फिल्टर पेपर आहे हा ह्या फनेल मध्ये व्यवस्थित पद्धतीने काय करायचा आहे मित्रांनो, ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आता यानंतर हे पाणी आपण स्वच्छ घेतलेलं आहे। आता हे पाणी आपण या छोट्या बीकर मध्ये घेतल्यानंतर आपण आपल्याच परिसरातील काही मातीचे कण मित्रांनो किंवा काही माती यामध्ये ऍड करणार आहोत। आता बघा, थोडी माती इथे काय झालेली आहे, ऍड झालेली आहे। आता बघा, हे जे स्वच्छ पाणी होतं आता हे स्वच्छ राहिलेलं आहे का। त्यानंतर याच पट्टीने आपण मित्रांनो काय थोडं याला स्टर करून घेणार आहोत। आता बघा, हे जे पाणी आहे हे आधी सारखं जसं स्वच्छ होतं तसं आता राहिलेलं नाहीये, यात थोडा तुम्हाला डिफरन्स दिसतोय। आता हे असं पाणी आपण या फिल्टर पेपर मध्ये सोडणार आहोत। आता बघूया हा फिल्टर पेपर काय जादू करतो। तर तुम्हाला मित्रांनो ह्या दोघं पाण्यामध्ये थोडा डिफरन्स दिसत असेल। जे गढूळ झालेलं पाणी आहे आणि जे फिल्टर पेपर मधून पाणी खाली गळते आहे त्या पाण्यामध्ये दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला दिसत असेल। आणखी आपण हे थोडं पाणी मित्रांनो काय ऍड करणार आहोत। तर बघा, हे जे फिल्टर पेपर मधून पाणी खाली येते ते तुम्हाला गढूळ पाण्यापेक्षा स्वच्छ झालेलं दिसते। हे जे गढूळ पाणी होतं आणि या पाण्यामध्ये हा डिफरन्स आहे। तर मित्रांनो, ही फिल्ट्रेशन प्रोसेस आहे मित्रांनो। आणि या फिल्टर पेपरची हीच जादू आहे का हा फिल्टर पेपर काय करतो की जे पाण्यामध्ये जी डर्ट आहे किंवा जी मातीचे कण आहे तो इथेच थांबून खाली स्वच्छ पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, हे पाणी जरी तुम्हाला स्वच्छ दिसत असलं तरी हे पाणी आता पिण्यालायक आहे का, नाही। तर हे पिण्यालायक नाही, हे फक्त आपल्याला काय स्वच्छ दिसते। या पाण्यातून जे घाण होती ती वरती या फिल्टर पेपर मध्ये निघून आलेली आहे बघा। पण हे जे पाणी आहे हे जरी स्वच्छ वाटलं तरी आपण हे पिऊ शकत नाही। तर मित्रांनो, आजचा प्रयोग हा अशा पद्धतीचा होता का ह्या फिल्टर पेपरच्या साहाय्याने आपण पाण्यात असलेली जी घाण आहे ते दूर करू शकतो, नष्ट करू शकतो। धन्यवाद।